बसेसची संख्या आमच्याकडे कमी आहे आणि टायर चे दर वाढत आहेत, डिझेलचे दर वाढत आहेत, CNGचे दर वाढत आहेत, कर्मचाऱ्यांचा पगार जो आहे तो पगारही वाढतोय आणि त्यामुळे दररोज 3 कोटी रुपये हा तोटा आम्हाला सहन करावा लागत होता आणि तोटा जर कुठेतरी हा भरून काढायचा असेल तर ती जबाबदारी परिवहन मंत्री म्हणून मला घ्यावीच लागली असती आणि ती मी घेतलेली आहे। आपल्याबरोबर परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक आहेत। सर, एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे परिवहन विभागाच्या एका महत्त्वाच्या प्रस्तावाला अर्थमंत्र्यांनी मंजुरी दिलेली आहे। काय नेमका प्रस्ताव होता आणि मंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो की आज अर्थ खाते आणि परिवहन मंत्री म्हणून माझी जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये दर वर्षाला 5000 बसेस म्हणजे पंचवार्षिक योजना जी आहे 5 वर्षामध्ये 25000 बसेस स्वतःच्या मालकीच्या परिवहन खात्यामार्फत आम्ही घेणार आहोत आणि त्याला आज दादांनी तत्वतः मंजुरी दिलेली आहे। तसा प्रस्ताव सादर करायला सांगितलेला आहे। जर 5 वर्षाला आम्ही 25000 बसेस आमच्या ताब्यामध्ये ठेवू त्यामुळे जवळजवळ 30000 बसेस या स्वतःच्या मालकीच्या एसटी महामंडळाच्या होतील आणि त्यामुळे गाव तेथे एसटी ही जी संकल्पना आहे आमच्या महायुती सरकारची ती साध्य होईल आणि त्यामुळे प्रत्येक लोकप्रतिनिधी असू द्या किंवा प्रवाशांना असू द्या डोंगर दऱ्यामध्ये गावाखेड्यामध्ये एसटी पोहोचेल। कारण आज 14300 आमच्याकडे बसेस आहे परंतु मागणी मात्र 30000 पेक्षा जास्त बसेसची आहेत आणि त्यामुळे ही तूट कुठेतरी भरून काढण्यासाठी पंचवार्षिक योजना राबवणं गरजेचं होतं। त्यामुळे दर वर्षाला 5000 बसेस घेण्याची जी आमची योजना आहे ती अर्थ खात्यानं आज त्याला तत्वतः मंजुरी दिली, प्रस्ताव सादर करायला सांगितलं। त्यामुळे एसटी महामंडळ बसेसच्या बाबतीत तरी पुढल्या 5 वर्षामध्ये प्रवाशांना सुविधा ज्या हव्या त्या देऊ शकेल। यासोबतच ज्या आगारातल्या सुविधा आहेत त्यांच्यावर देखील विशेष लक्ष तुम्ही ठेवणार आहात, आगार देखील डेव्हलप करणार आहात। PPP पूर्ण राज्यामध्ये एसटी महामंडळाच्या 3340 एकरची ही जमीन आहे आणि जसे दिवस चालले तशा मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागेवर अनेकांचा डोळा आहे। काही ठिकाणी अतिक्रमणं झालेली आहेत तर काही ठिकाणी भंगारच्या ज्या गाड्या आहेत त्या ठेवण्याची मोहीमच काही पोलीस खात्याच्या अधिकाऱ्यांनी किंवा आमच्या RTOच्या अधिकाऱ्यांनी आखलेल्या आहे। त्यामुळे जवळजवळ 30 ते 40% जागा ह्या त्यामुळे व्याप्त झालेल्या अशा परिस्थितीमध्ये जर आम्हाला आमचं बस स्थानक सुधारायचं असेल तर PPP तत्वावर शिवाय पर्याय नाही, कारण आमच्याकडे तेवढे काही निधी उपलब्ध नाही आहे। मी क्रेडाईच्या जे बिल्डर असोसिएशनची लोक आहेत, नेरडकोची लोक आहे, अखिल भारतीय आर्किटेक्ट असोसिएशनची जी संघटना आहे त्यांचं एक्झिबिशन होतं त्या ठिकाणी जाऊन त्यांना आवाहन केलं आहे की PPP तत्वावर आम्ही जो प्रस्ताव आता समोर तुमच्या आणतोय त्या प्रस्तावाला तुम्ही चांगला प्रतिसाद द्यावा आणि ब क असे 3 गट आम्ही तयार केलेले आहे शहरी भागामध्ये, तालुका स्तरावर आणि ग्रामीण भागातले। तर ते पॅकेज आम्ही तयार करून तशा पद्धतीची योजना आम्ही PPP तत्वावरची साधारणतः एप्रिल महिन्यामध्ये सादर करणार आहोत। मंत्रिमंडळाने त्यासाठी मान्यता दिल्यानंतर पुढली तयारी आम्ही ते बस स्थानक आणि आगार सुधारण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। एक वक्तव्य तुमचं कालचं की मला न विचारता एसटी दरवाढीचा निर्णय घेतला गेला, हे आज महाराष्ट्रातलं महत्त्वाचं वक्तव्य ठरते। त्याच्यावर अनेक महत्त्वाच्या लोकांच्या प्रतिक्रिया आहेत। सुप्रिया सुळे असं म्हणाल्यात की मी स्वतः प्रताप सरनाईक यांच्याशी बोलणार, तुम्हाला कॉल आला होता का? आणि विजय वडेट्टीवार यांनी देखील वक्तव्य केलं। मी सुप्रियाताईंबरोबर मी नव्हतो परंतु त्यांच्या भावाबरोबर मी म्हणजे अजितदादा पवारांबरोबर आता अर्थ खात्याचे मंत्री म्हणून होतो, त्यामुळे अद्यापर्यंत सुप्रियाताईंचा मला फोन आलेला नाही। परंतु तुम्हाला एक गोष्ट सांगतो, 23 तारखेला ही 4 वाजता बैठक झाली, प्राधिकरणाची ती बैठक आहे असं आम्हाला कळलं होतं। परंतु त्यामध्ये अशी परिस्थिती आहे की 1988च्या कलम 68(2) मधील तरतुदीनुसार राज्य परिवहन प्राधिकरणाची जी स्थापना झालेली आहे त्या स्थापनेमध्ये परिवहन विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली जी समिती असते त्या समितीला ते सर्वाधिकार बहाल केलेले आहेत आणि त्यांनी जी भाडेवाढ करायची असेल किंवा काही त्या संदर्भात निर्णय घ्यायचा असेल तो निर्णय त्यांचा असतो। फक्त काय झालं की त्यांनी भाडेवाढ केल्यानंतर काही पत्रकारांचे जेव्हा मला फोन आले तेव्हा मला कळलं की ऑलरेडी काल भाडेवाढ झालेली आणि 24 तारखेला मध्यरात्रीपासून ती भाडेवाढ लागू होणार आहे। परंतु शेवटी जर काही गोड निर्णय लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही आमच्यावर घेत असू किंवा आम्ही फुशारका मारत असू की आम्ही आमच्यामुळे हा निर्णय घेतलेला आहे तर काही कटू निर्णयाची सुद्धा जबाबदारी घ्यायला हवी। मी ही जबाबदारी घेतलेली आहे
भले नियमानुसार प्रधान सचिवांनी ती भाडेवाढ जरी केलेली असेल तरी परिवहन खात्याचा मंत्री म्हणून मी ती जबाबदारी स्वीकारलेली आणि ती अपरिहार्य होती. कारण कुठलीही संस्था चालवणं ही फार मोठी गोष्ट असते. जर आज भाडेवाढ झाली नसती तर परिवहन सेवा बंद झाल्याशिवाय राहिली नसती. कारण बसेसची संख्या आमच्याकडे कमी आहे आणि टायर चे दर वाढत आहेत, डिझेलचे दर वाढत आहेत, CNGचे दर वाढत आहेत, कर्मचाऱ्यांचं पगार जो आहे तो पगारही वाढतो आहे आणि त्यामुळे दररोज 3 कोटी रुपये हा तोटा आम्हाला सहन करावा लागत होता. आणि तोटा जर कुठेतरी हा भरून काढायचा असेल तर ती जबाबदारी परिवहन मंत्री म्हणून मला घ्यावीच लागली असती आणि ती मी घेतलेली आहे. त्यामुळे दरवाढ ही अपरिहार्य होती. काही जर असं म्हणतात ना की गुढीपाडव्याला गोडधोड खात असताना आपल्याला कडुलिंबाचं पान पण चावायला सांगत असतात. त्यामुळे ह्या कडुलिंबाचं पान तुम्ही थोडंसं चावायला थोडंसं शिकायला पाहिजे विरोधकांनी, तरच मग तुम्हाला पुरणपोळी आणि तुम्हाला शिरा म्हणा किंवा श्रीखंड तुम्हाला मिळेल. एक महत्त्वाचा विषय, अजून एक महत्त्वाचा विषय, तो म्हणजे छावा चित्रपटाच्या संदर्भात देखील अनेक वाद निर्माण झालेले आहे. आज त्यांच्या दिग्दर्शकांनी जाहीर केलेलं आहे राज ठाकरेंच्या भेटीनंतर की मी तो लेझिमचा सीन जो आहे तो बाजूला करणार आहे. काय वाटतं, एकीकडे सरकारची मागणी, पहिलं तर माझं असं म्हणणं आहे, राजकीय पक्षांच्या नेत्यांचा हस्तक्षेप होण्यापूर्वी चित्रपटाच्या निर्मात्यांनी किंवा दिग्दर्शकानं हा विचार करायला हवा होता. श्रीमंत छत्रपती संभाजीराजे हे आमचं आराध्य दैवत आहे आणि त्यांच्याविषयी जर अशा प्रकारे कुठेतरी लेझिमचा डान्स किंवा वेगळ्या प्रकारचा डान्स दाखवून स्वतःच्या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी किंवा चित्रपटाच्या माध्यमातून होणाऱ्या उत्पन्नासाठी जर निर्माते दिग्दर्शक अशा प्रकारचं काम करत असेल तर ते चुकीचं आहे. राज ठाकरे साहेबांनी भेट घेतल्यानंतर तुम्ही हा निर्णय घेतला किंवा आमच्या कुठल्याही नेत्यांना भेटून तुम्ही निर्णय घेतला. राजांचा अपमान महाराष्ट्रातील जनता कधीच सहन करणार नाही हो. आणि अशा प्रकारे अपमान जर होत असेल तर चित्रपट महाराष्ट्रात आम्ही प्रदर्शित तरी होऊ देऊ का, मला सांगा. आम्ही सुद्धा चित्रपट निर्माते, आम्ही सुद्धा 2-2 चित्रपट काढलेले आहेत आणि असे चित्रपट काढत असताना पैशाचा विचार करणं गरजेचं. पौराणिक चित्रपट आहे, ह्या चित्रपट ऐतिहासिक चित्रपट आहे. ह्या ऐतिहासिक चित्रपटामध्ये तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हा इतिहास तळागाळातल्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावा, विद्यार्थ्यांना पोहोचवावा, यासाठी प्रयत्न केले पाहिजे. स्वतःच्या कमर्शियल यूजसाठी चित्रपट आमच्या राजांचा अपमान वगैरे करण्याची तुम्हाला तेवढी म्हणजे हिंमतही व्हायला नाही पाहिजे. शेवटचा प्रश्न विचारतो, अजूनही पालकमंत्री पदाचा वाद सुटला आहे का? कारण की एक काल तुम्ही धाराशिवमध्ये होता, त्या ठिकाणी तानाजी सावंत नव्हते, आपल्या शिवसेनेच्या मेळाव्याला तानाजी सावंत नव्हते, भरत गोगावले जे आहे त्यांचा रायगडच्या संदर्भातला वाद आहे, इवन दादांचं नाव देखील नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी चर्चेमध्ये होतं. नेमकं काय आहे? अजूनही महायुतीमध्ये धुसफूस आहे की? हो, ह्या थोड्याशा कुरबुरी ह्या असतातच, परंतु काय शेवटी 3 पक्षाचं सरकार चालवत असताना ह्या गोष्टी तुम्ही असं कसं म्हणता? ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत आणि मुख्यमंत्री आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्री सक्षम आहे. हा कौटुंबिक वाद आहे. कौटुंबिक वाद हा घरातल्या घरात सोडवला जाईल. धन्यवाद सर, मोठा करताय. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामन अजितसह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.